नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी त्यातील मॅथचा जो पहिला टॉपिक आहे फाइंड शेप्स अराउंड अस हे पाहणार आहोत. याचे क्वेश्चन आन्सर देखील तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. ओके, ऑब्झर्व अँड कम्प्लीट द टेबल. या ठिकाणी ऑब्जेक्ट दिलेले आहेत. जिओमेट्रिक शेप सिमिलर टू द ऑब्जेक्ट, नेम ऑफ द जिओमेट्रिक शेप्स. आता या ठिकाणी काय करायचंय आपल्याला, त्या शेप्सची नावे लिहायची आहेत. पहा, पहिल्यांदा नाव दिलेले क्यूबॉइड. या ठिकाणी हे जे चित्र आहे ते कशाचं आहे बरं? क्यूबचं. क्यूब. त्यानंतर सिलेंडर, CYLINDER, सिलेंडर. ओके. त्यानंतर आहे कोन, CONE, कोन. आणि लास्ट मध्ये आहे स्फेअर. ओके. आयडेंटिफाय who am I. I have two curved edge and one curved surface but no corner. कोण आहे बरं मग? सिलेंडर. ओके. त्यानंतर I have one corner, one curved surface and one flat surface. कोण आहे तर कोन, CONE, कोन. त्यानंतर I have no corners and no edge. I have only one curved surface. कोण आहे तर स्पेअर, SPHERE, स्पेअर. ओके. हा व्यवस्थित स्पेलिंग तुम्ही एकदा पाहून घ्या. Observe the shapes in the table below. Identify objects from your surrounding that correspond to these shapes and write their names. ओके. या ठिकाणी सिलेंडर दिले, बॉक्स दिले, त्याचप्रमाणे आपल्याला काय लिहिता येईल? पाईप. त्यानंतर कॅन्डल. त्यानंतर वॉटर बॉटल, वॉटर बॉटल. ओके. त्यानंतर या ठिकाणी स्फेअर, बॉल, ऑरेंज, ORANGE, ऑरेंज. त्यानंतर ग्लोब, GLOBE, ग्लोब. त्यानंतर मार्बल. त्यानंतर पहा क्यूब, डायस, आईस क्यूब, आईस क्यूब. त्यानंतर रुबिक्स क्यूब, रुबिक क्यूब. त्यानंतर शुगर क्यूब, शुगर क्यूब. ओके. त्यानंतर पहा क्यूबॉइड मध्ये दिले ब्रिक. त्यानंतर बुक, BOOK, बुक. त्यानंतर इरेझर. त्यानंतर मॅच बॉक्स. त्यानंतर कोन मध्ये दिले रॅडिश, आईस्क्रीम कोन, आईस्क्रीम कोन. ओके. त्यानंतर येईल पार्टी कॅप, पार्टी कॅप.
त्यानंतर येईल फ्युनिल. ओके. Which shape did you observe the most? Write its name. तर cuboid. CUBOID cuboid. त्यानंतर which shape did you observe the least? Write its name. Cone. CONE cone. त्यानंतर write the names of two objects made from more than one shape. तर rocket, water bottle. Rocket and water bottle. Okay. Poonam has made a rocket using some three-dimensional space. For that, how many blocks of each shape has she used? Observe and write. Cube. Cube 1. Cuboid 2. Cone 5. Cylinder 3. Okay. Karthik has drawn a picture of an engine using various three-dimensional shapes. Color the picture according to the shapes. या ठिकाणी पहा, कोनला येलो कलर द्यायचा आहे, सिलेंडरला रेड, क्यूबला पर्पल आणि क्यूबॉइडला ग्रीन कलर तुम्ही द्यायचा आहे. Some toys from a toy shop are shown here. These toys are made from different shapes. Write the names of the shapes used in each toy below the picture. बघा, पहिल्या पिक्चर मध्ये आहे ड्रम. आहे ड्रम. DRUM ड्रम. ओके. याला मी अंडरलाईन करून घेते. काय आहे? ड्रम. तर ह्याला सिलेंडर यूज केले. CY. एक मिनिट. LINDER. त्यानंतर आहे डॉग. डॉग मध्ये सिलेंडर, त्यानंतर कोन, त्यानंतर आहे लॉलीपॉप. लॉलीपॉप. त्यामध्ये स्फेअर आणि सिलेंडर. त्यानंतर आहे टॉय फेस. याच्यामध्ये स्फेअर. ओके. अशा रीतीने आपण इयत्ता 3री यातील मॅथचा जो काही पहिला टॉपिक होता त्याचे क्वेश्चन आन्सर पाहिले आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ टॉपिक 2 याचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. ओके. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर अजूनही कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.